12वीच्या पहिल्याच पेपरला जाताना डोंबिवलीच्या एका विद्यार्थ्याने स्वतःचा जीव गमावल्याची ही दुःखद बातमी समोर येते। 12वीच्या पहिल्या बोर्ड पेपरला जात असताना एका तरुणाचा लोकल ट्रेनमधून पडून निधन झाल्याची ही दुःखद बातमी आता समोर येते। दरम्यान ही घटना आज सकाळी कळवा ते मुंब्रा दरम्यान घडली आहे, ज्यामुळे परिसरामध्ये मोठी शोककळा पसरली आहे। सोहम सचिन कटरे असं या 18 वर्षाच्या विद्यार्थ्याचं नाव आहे, जो डोंबिवलीचा रहिवासी होता। सकाळी मनीषा विद्यालय येथे पहिल्या पेपरसाठी जात असताना रेल्वेच्या लोकलमधून तो खाली कोसळला आणि त्याने जागीच जीव गमावला। सोहमला आज 12वी बोर्डाच्या पहिल्या पेपरसाठी जात असताना हा मोठी दुर्घटना घडली। कळवा मुंब्रा दरम्यान प्रचंड लोकलची ट्रेनची गर्दी होती आणि गर्दीतून धावत असताना तो तोल गमावून खाली पडला। या दुर्घटनेमध्ये त्याचा जागीच अंत झाला। या शोकाकुळ घटनेनंतर आता सोहमच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय। स्थानिक नागरिकांनी देखील यावर हळहळ व्यक्त केली आहे। या घटनेनंतर आता स्थानिक प्रवासी आणि नागरिकांनी रेल्वेतील गर्दी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे बोर्ड परीक्षेच्या काळामध्ये असे हालचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असं देखील म्हटलं जात आहे। या घटनेनंतर आता संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। परीक्षेच्या तणावामध्ये आणि गर्दीमध्ये अशा दुर्घटना आणि अतिशय दुःखद आणि टळण्यासारखं झालेलं आहे, त्यामुळे परिसरात देखील आता मोठी शोककळा पसरली आहे। एका 12वीच्या विद्यार्थ्याने पेपरच्या पहिल्याच दिवशी त्याचा जीव गमावल्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर देखील मोठा दुःखाचा डोंगर कोसळला।